एका सीडीमुळे शिंदेंचं सरकार आलं, मागचं सत्ता पलटही त्या सीडीमुळे झालं। विजय वडेट्टीवारांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, तर शिंदेंनी बोलणं टाळलं। उद्धव ठाकरेंचा मोवियाच्या भवितव्यावरती सवाल। लोकसभेला कमावलं, विधानसभेला गमावलं, पुन्हा चूक करायची असेल तर एकत्र येण्यात अर्थ नाही, ठाकरेंचं वक्तव्य। कांदिवलीतील सावली बारचं परमिट मंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने। याच बारवरती पोलिसांचा छापा, अनिल परबांचा आरोप, तर योगेश कदमांनी आरोप फेटाळले। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय भाजपाच्या वरिष्ठांशी चर्चा करून घेणार, खासदार सुनील तटकरेंचं वक्तव्य। तर अजित पवारांच्या घड्याळाची वेळ भाजप ठरवणार का, शरद पवारांच्या पक्षाचा पलटवार। वैष्णवी हगवणे प्रकरणी विधिमंडळ समितीचा अहवाल सादर, सुपेकरांनाही सहआरोपी करण्याची आवश्यकता, तसंच तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवर सुद्धा कडक ताशेरे। सीबीएसईच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची केवळ 68 शब्दात माहिती। विधान परिषदेत सत्यजित तांबेंनी उपस्थित केला मुद्दा, केंद्र सरकारशी चर्चा करणार, मंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन। ओला, उबर कॅब आणि रिक्षा चालकांचा संप स्थगित, मंगळवारपर्यंत सरकारला वेळ। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बुधवारपासून पुन्हा बंदचा इशारा। छत्तीसगडच्या अबुजमाळच्या जंगलात काल ठार झालेल्या सर्व 6 माओवाद्यांची ओळख पटली। 4 महिला माओवाद्यांसह इतर दोघांवर एकूण 48 लाखांचं होतं बक्षीस। माओवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त। किंग चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता शाहरुख खान जखमी, उपचारासाठी शाहरुख अमेरिकेला रवाना झाल्याची माहिती।